प्रभू परमेश्वराच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपण सर्वजण बरे आहात अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आणि विश्वास आहे. परत आपल्या सर्वांचे मी खूप आभार मानतो, कारण नियमित आपण या भक्तीमध्ये जोडले जात आहात. आपल्या सर्व परिवारांचे, आपले सर्व लेकरं आहेत, तरुण मुलं मुली आहेत, आपले वृद्ध माता पिता, त्या सर्वांच्यासाठी माझ्या सदैव प्रार्थना आहेत. आणि परत महाराष्ट्रामधून जे नियमित या भक्तीला जोडले जातात त्यांचं पण या भक्तीमध्ये प्रेमपूर्वक प्रभूमध्ये स्वागत आहे. आजच्या भक्तीकडे आपण जाणार आहोत. नक्कीच या भक्तीमध्ये परमेश्वराचं सहाय्य आपण घेऊ आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत प्रभू परमेश्वरा, आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण या भक्तीमध्ये तू आम्हाला जोडलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण आम्हाला तू सुरक्षित ठेवलेला आहे. आम्ही तुझे आभार मानतो देवा, या रोगराईच्या दिवसात आमचं संरक्षण तू केलेलं आहेस. आम्ही तुझे आभार मानतो देवा, कारण तुझ्या वचनातून आणि तुझ्या भक्तीमध्ये, तुझ्या मार्गामध्ये आम्हाला तू चालवत आहे. प्रभू, आज आम्ही तुझं सहाय्य मागतो. आजची भक्तीसुद्धा आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी आमचं प्रत्येकाचं तू सहाय्य कर. जेथे कुठे आम्ही आहोत देवा, त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाला देवा तुझ्या एक नवीन आशीर्वादाचा अनुभव तू लाभू दे, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत. परत आमचं अंतःकरण, आमचं जीवन आम्ही तुझ्या आशीर्वादासाठी मोकळं करतो. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या भक्तीची सुरुवात परत एका स्तोत्र वाचनाने आपण करणार आहोत. एक परिचित स्तोत्र आहे, स्तोत्र 139. आज परत हे स्तोत्र वाचण्याचं कारण की आपल्या आजच्या वचनाशी निगडीत हे स्तोत्र आहे. यातील आपण 1 ते 18 वचनं हे यावेळेस वाचणार आहोत. 1 ते 18. चला तर हे स्तोत्र आपण यावेळेस वाचन करणार आहोत. हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस. माझे बसणे व माझे उठणे जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस, आणि माझ्या एकंदर दुष्वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढले आहेस, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस. हे ज्ञान माझ्या कल्पने पलीकडचे आहे, हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरुण केले तरी पहा, तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरीही तेथेही तुझा हात मला चालवील, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालचा प्रकाशाचा काळोख होवो, असेही जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत, हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले, आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हे देवा, मला तुझे संकल्प किती मौल्यवान वाटतात. त्यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ते मी गणू लागलो तर वाळूच्या कणापेक्षा अधिक ठरतील. मला जाग येते तेव्हाही मी तुझ्या जवळच असतो. देव ही वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आज आपल्या परत स्तुतिगीताकडे आपण जाणार आहोत. परत आपल्या तरुण मुलांनी रेकॉर्डिंग केलेलं एक सुंदर गीत आहे, तू ही दाता विश्वविधाता तेरी दुनिया सारी. सुंदर गीत आहे. चला तर ह्या गीतामध्ये आपण सर्वजण सामील होऊया. विश्वविधाता तेरी दुनिया सारी, तेरी दुनिया सारी, साया
देवाची स्तुती असो सुंदरशा गीताबद्दल. आणि परत मी आपल्या तरुण मंडळाचे खूप आभार मानतो या सुंदरशा गीताबद्दल. आणि नक्कीच परमेश्वर त्यांना ह्या गीत सेवेबद्दल आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चला तर आज आपल्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत आणि परत आपण आपलं मन आपलं चित्त परमेश्वराच्या वचनाकडे लावूया. मागच्या संदेशामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण बघत आहोत की ख्रिस्ताच्या ठायी असणं आमच्या जीवनासाठी का गरजेचं आहे आणि ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने आमचं जीवन कसं नवीन होतं ते आपण बघितलं. आणि ख्रिस्ताच्या ठायी असणं म्हणजे काय त्यामध्ये आपण बघितलं मागच्या संदेशामध्ये की ख्रिस्ताच्या ठायी असणं म्हणजे त्याला समर्पित असणं. दुसरी गोष्ट आपण बघितली की ख्रिस्ताच्या ठायी असणं म्हणजे त्याला त्याचं स्थान आणि त्याचं प्रथम स्थान त्याचं सर्वस्व स्थान आमच्या जीवनामध्ये देणं. आणखी गोष्ट आपण त्यामध्ये बघितली की ख्रिस्ताच्या ठायी असणं म्हणजे त्यावर अवलंबून असणं त्यावर अवलंबून असणं. आणखी त्यामध्ये आपण बघितलं की ख्रिस्ताच्या ठायी असण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एकरूप होणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये देवाने आपल्याला एका वचनापर्यंत मागच्या संदेशामध्ये आणून ठेवलं होतं आणि ते वचन म्हणजे योहान सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वं वचन होय. त्यामध्ये असं आपण वाचलं होतं मागच्या वेळेस की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे आणि नेमले आहेत आणि यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. एका हेतूबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि हेतू आहे तो आणि तो परमेश्वराचा हेतू आहे आणि तो हेतू आणि ती इच्छा त्यामध्ये सांगितली की तुम्ही फळ द्यावं. म्हणून जो विषय आज आपण बघत आहोत की फलद्रूप जीवनाचं रहस्य त्यामध्ये प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की ती देवाची इच्छा आमच्या जीवनासाठी आहे. काय देवाची इच्छा आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावं तुमचं जीवन फलद्रूप व्हावं. अनेक रेफरन्सेस आपण पूर्ण बायबलमध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवन कार्यामध्ये त्याने उल्लेखलेले आहेत की तुमचं जीवन आपलं जीवन एखाद्या झाडासारखं आहे आणि ह्या झाडाला जोपर्यंत फळ येणार नाही तोपर्यंत जो उद्देश हे झाड लावणाऱ्याचा आहे तो सिद्धीत जाणार नाही. आणि म्हणून आमचं जीवन फलद्रूप असणं फार गरजेचं आहे फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा वाचतो पहिलं जे स्तोत्र आहे त्यामध्ये दाविदाने एका झाडाचा उल्लेख केलेला आहे आणि ते झाड दुसरं तिसरं काही नाही तुमचं आणि माझं जीवन त्याचं ते दर्शक आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की तो आशीर्वादित मनुष्य तो धन्य मनुष्य एका झाडासारखा आहे. आणि कोणतं झाड जे आपल्या हंगामी फळ देतं. आणि होय मित्रांनो जर आम्हाला त्या आशीर्वादित मनुष्यासारखं आमचं जीवन असायला हवं तर पहिली गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला हवं की आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत ती फळं जी परमेश्वराला आमच्या जीवनातून अपेक्षित आहे ती आमच्याकडून त्याला दिल्या जाणार नाही
तोपर्यंत आमचं जीवन खऱ्या अर्थाने फलद्रूप होणार नाही. आणि म्हणून सर्वप्रथम जाणणं गरजेचं आहे की ही देवाची इच्छा आहे की आम्ही फलद्रूप असावं. आणि या वचनामध्ये जी वचन आपण वाचलं त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यासाठीच मी तुम्हाला निवडलेलं आहे, नेमलेलं आहे. आणि त्यात हेतू हा की होय, परमेश्वराचा तो हेतू आहे. अनेक खरं तर हेतू, इच्छा, आकांक्षा, आमची स्वप्न, ध्येय यांनी आम्ही वेढलेले आहोत. काही आमच्या इच्छा आहे, काही आमच्या परिवाराच्या कदाचित इच्छा आहेत, काही मित्रांच्या इच्छा आमच्या जीवनासाठी असतात. आम्ही जर शिक्षण घेत आहे तर आमचे जे गुरुजन असतात त्यांच्या काही अपेक्षा आमच्या जीवनाकडून किंवा शैक्षणिक जीवनाकडून असतात. ह्या सर्व गोष्टींनी आम्ही वेढलेल्या आहोत आणि ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे. पण त्याहीपेक्षा काही गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्या आमच्या आत्मिक जीवनासाठी फार महत्त्वाच्या आहे. आणि म्हणून त्या जाणून घेणं आम्हाला फार गरजेचं आहे जर आम्हाला परिपूर्ण फलद्रूप आशीर्वादित जीवन जर हवं असेल तर. तुम्हाला सांगू काय, मागच्या वेळेस मी एक वचन फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 7वं वचनमध्ये आपण सांगितलं होतं की पॉल त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या पण काही इच्छा आहे, माझ्या पण काही आकांक्षा आहेत, माझ्या पण काही योजना आहेत. पण तो म्हणतो की परमेश्वराच्या इच्छेसमोर त्या मी केर कचरा अशा समजलेल्या आहे. त्या मला त्या हिताच्या वाटत होत्या, कदाचित माझ्या परिवाराच्यासाठी त्या हिताच्या असतील, कदाचित माझ्या सामाजिक जीवनासाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या भौतिक जीवनासाठी, माझ्या दैहिक जीवनासाठी, किंवा मला वाटत असतील कदाचित त्या माझ्या हिताच्यासाठी आहे. पण तो म्हणतो त्याहीपेक्षा मला देवाची इच्छा ही महत्त्वाची वाटत आहे. आणि म्हणून या वचनामध्ये ते सांगितलं आहे की परमेश्वराचा हेतू आहे की तुम्ही फलद्रूप व्हावं. आणि म्हणून परमेश्वराचा हेतू आणि परमेश्वराची इच्छा समजणं फार गरजेचं आहे. आज थोडा वेळ आपण त्याच्यावर विचार करूया. ह्याच बद्दल रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ती इच्छा जी आहे, जी परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचा जो हेतू आहे ते समजून घेणं, जाणून घेणं गरजेचं आहे. काय लिहिलं आहे ते रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे की देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. वचन अगदी स्पष्ट आहे. देवाची जी इच्छा आहे ती समजून घ्यावी. आणि त्याबद्दल 3 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ती देवाची इच्छा आम्ही समजून का घ्यावी, कारण ती उत्तम आहे. होय, ती उत्तम आहे. देव चांगला आहे. बायबलमध्ये आपण वाचतो की देव चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, आम्ही त्याची लेकरं आहोत. आणि हा जो पिता परमेश्वर जो उत्तम आहे, जो चांगला आहे, त्या लेकरांच्यासाठी त्याच्याजवळ असलेली योजना, त्याच्याजवळ असलेली त्याच्याबद्दलची इच्छा, त्याचा जो हेतू त्याच्या लेकरांबद्दलचा नक्कीच चांगला आहे. आणि म्हणून आम्हाला तो समजून घ्यायचा आहे. म्हणून तो आमच्यासाठी आशीर्वादित आहे. पहिली गोष्ट सांगितली की देवाची योजना उत्तम आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितली ती ग्रहणीय आहे. ग्रहणीय म्हणजे तुम्हाला मला त्याच्या लेकरांच्यासाठी ती योग्य आहे, त्यांना ती उपयोगी आहे, त्यांच्यासाठी ती निर्माण केलेली आहे. होय, आपण वाचतो की परमेश्वर आम्हाला घडवणार आहे. का बरं आमच्यासाठी ती योग्य आहे? कारण त्याला ठाऊक आहे, त्याने आम्हाला घडवलेला आहे. आम्हाला तो जाणणारा परमेश्वर आहे. आमची प्रकृती तो जाणतो, आमची आकृती तो जाणतो. अद्भुतरित्या त्याने आम्हाला घडवलेलं आहे. प्रत्येकाला त्याने एकमेव असं बनवलेलं आहे आणि प्रत्येकासाठी त्याची उत्तम, एकमेव आणि ग्रहणीय इच्छा आहे. मित्रांनो, त्याच्याशिवाय उत्तम जाणकार आम्हाला आमच्या जीवनात कोणीच नाही. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा का? कारण तो उत्तम आहे, तो चांगला आहे. परमेश्वराची इच्छा, त्याचा हेतू का? कारण त्याने आम्हाला घडवलेला आहे आणि तो आम्हाला जाणणार आहे. मला यावेळेस एक उदाहरण आठवतं. माझे अनेक काही मित्र RTO आहेत जे ट्रॅफिक आणि व्हेकल इन्स्पेक्शन करत असतात. माझेच क्लासमेट ते आहे. एकदा सहज त्यांना गमतीने मी विचारलं एका माझ्या मित्राला, का रे बाबा, तुम्ही जे मोटरसायकलवर डबल सीट असतात त्यावर तिसरा जर बसला तर त्याला का पकडता तुम्ही? आणि मी त्यांना सांगितलं कारण. म्हटलं तर तसं पाहिलं तर ते फायदेशीर आहे,
ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना सांगितलं, कारण तेवढ्याच पेट्रोलमध्ये 3 जण प्रवास करू शकतात, तर त्यात वाईट काय आहे. आणि त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी स्पष्टीकरण हे दिलं की हे जे वाहन निर्माण करणारा जी कंपनी आहे, याचा घडवणारा, याचा निर्माता जो आहे, त्याने एका उद्देशासाठी, एका कामासाठी या वाहनाची निर्मिती केलेली आहे. कदाचित आमच्यासाठी त्यावर टेबल सीट जाणं मजा ठरू शकेल, आम्हाला आवडणारं ठरू शकेल, त्यामध्ये कदाचित आमच्यासाठी थ्रिल असेल, पण नक्कीच ते आमच्यासाठी ग्रहणीय नाही आहे, ते आमच्यासाठी योग्य नाही आहे, ते आमच्यासाठी कदाचित सुरक्षित नाही. मजेचं असेल, कदाचित आम्हाला आवडणारं कदाचित असेल, पण जो घडवणारा आहे, जो निर्माता आहे, त्यालाच ठाऊक आहे की आमच्यासाठी योग्य हेतू काय आहे, आमच्यासाठी योग्य योजना काय आहे. आणि म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या परमेश्वराच्या योजनेला कोणतं स्थान दिलेलं आहे. या ठिकाणी इथले की त्याचा हेतू, आणि तो हेतू जर आमच्या जीवनामध्ये सिद्धीत जायचा असेल तर तो हेतू समजून घेणं गरजेचं आहे. या वचनामध्ये आपण बघतो की कारण तो उत्तम आहे, तो ग्रहणीय आहे, आमच्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. आपणास ठाऊक आहे की यिर्मयाचं 39वा अध्याय आणि जे 11वं वचन आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आपल्या सर्वांचा परिचयाचं ते वचन आहे आणि फार सुंदर वचन आहे. यिर्मया 29वा अध्याय 11 वचन, यामध्ये असं म्हटलंय, परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीचे आशा देणारे आहे. होय, ते आमच्यासाठी हिताचे आहे, ते आमच्यासाठी सुरक्षित आहेत, ते आमच्यासाठी आशीर्वादित आहेत. आणि म्हणून देवाचा हेतू, देवाची इच्छा आणि ते समजणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये जर फलद्रूप जीवन आणि आशीर्वादित जीवन जर आम्हाला हवं असेल तर आम्हाला समजणं गरजेचं आहे देवाची इच्छा जी ग्रहणीय आहे. पुढे यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक आपण बघितलं की ती उत्तम आहे, चांगली आहे, ती ग्रहणीय आहे, ती परिपूर्ण आहे. होय, परिपूर्ण आहे. जसं मी सांगितलं की अनेक इच्छेने आम्ही वेढलेले आहोत. आमच्या स्वतःच्या इच्छा आहेत, आमच्या परिवाराच्या कदाचित इच्छा आहेत, आमच्या भावंडांच्या आईवडिलांच्या इच्छा आहेत, पण आम्हाला ठाऊक आहे की ह्या सगळ्या अपूर्ण होऊ शकतात, कारण आमची दृष्टी अपूर्ण आहे, आमचं बुद्धी अपूर्ण आहे, आमच्या क्षमता अपूर्ण आहे. परमेश्वर जाणणार आहे, त्याची इच्छा तर इतकी परिपूर्ण आहे की बायबलमध्ये आपण वचन मागतो की पृथ्वीची घडण होण्या अगोदर त्याने आम्हाला निवडून घेतलेलं आहे. बघा किती त्याची इच्छा आमच्यासाठी परिपूर्ण आहे. मित्रांनो, आमच्या जीवनात घोटाळे तेव्हाच होतात. आमचं जीवन अनेक वेळेस मेसअप आणि अनेक वेळेस अस्ताव्यस्त, अनेक वेळेस दिशाहीन, अनेक वेळेस उद्देशहीन त्याच वेळेस होतं जेव्हा आम्ही ती परमेश्वराची इच्छा समजत नाही, जेव्हा आम्ही आमच्या इच्छेने आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आमच्या जीवनामध्ये परिपूर्णता देवाच्या इच्छेनेच येऊ शकते आणि म्हणून त्याच्या इच्छेवर अवलंबून राहणं गरजेचं आहे. अनेक वेळेस अनेक मेथड्स डेव्हलप झालेले आहेत. काही ज्या सायकोलॉजी सायन्स आहे आणि त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट आणि तुमचा कल कोणत्या भागात आहे, तुमची क्षमता काय आहे, त्या सगळ्या हेल्पफुल ठरू शकतात. पण मित्रांनो, देव परिपूर्ण आहे आणि त्याचीच इच्छा आमच्यासाठी, आमच्या जीवनासाठी परिपूर्ण आहे, कारण तो आम्हाला जाणणारा, आमच्यावर प्रेम करणारा असा परमेश्वर आहे. दुसरी गोष्ट आणखी एक मला यावेळेस सांगायची आहे, ती जी वचन आपण वाचलं यिर्मयाचं पुस्तक यातील 29वा अध्याय आणि 11वा वचनामध्ये देवाच्या योजनेबद्दल, त्याच्या इच्छेबद्दल 2 गोष्टी त्या मध्ये लिहिल्या ज्या आपण बघितल्या की हे संकल्प ही देवाची इच्छा आमच्यासाठी हिताची आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. मला असं वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, आमच्या भावी सुस्थितीची दोन जीवन आम्हाला आहे. आमचं शारीरिक जीवन आहे, आमचं दैहिक जीवन आहे आणि एक आत्मिक जीवन आहे. आमच्या दैहिक जीवनासाठी, आमच्या जैगिक किंवा भौतिक जीवनासाठी अनेक गोष्टीची भावी
जीवनासाठी आपण तरतूद करून ठेवतो. आम्हाला जीवन आहे, आम्हाला भावी जीवन आहे आणि भावी जीवनासाठी आम्ही जागरूक असतो आणि चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही सतर्क असतो. त्याबद्दल अनेक अनेक गोष्टी आम्ही त्याच्याबद्दलची काळजी घेतो, तरतूद करतो. पण त्याचबरोबर जे आत्मिक जीवन आहे मित्रांनो, त्याबद्दल किती जागरूक आम्ही आहोत. आम्हाला आत्मिक जीवन आहे, कुणी ते डिनाय करू शकणार नाही, कुणी ते अमान्य करू शकणार नाही. आणि म्हणून काय आम्ही आम्हाला आत्मिक जीवन आहे, तर आम्हाला भावी आत्मिक जीवन सुद्धा आहे. काय आमच्या योजना, काय आमच्या इच्छा आमच्या आत्मिक भावी जीवनासाठी हिताच्या आहेत. कुठे आमचं आत्मिक जीवन, आमचं भावी आत्मिक जीवन आम्ही घालवणार आहोत. आणि म्हणून ते फार महत्वाचं आहे. देवाची इच्छा त्यासाठीच महत्वाची आहे की तो आमचा आत्मिक जीवनाची, या वचनामध्ये सांगितलं की आशा देणारा आहे. होय मित्रांनो, त्याच्याकडूनच ती आशा आम्हाला प्राप्त होते. आपणास ठाऊक आहे की जे योहान सुवर्तमानाचा 15वा अध्याय आपण बघितला, 14व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे आणि फार महत्वाचे ते वचन आहे. 14व्या अध्यायातील पहिलं वचन या ठिकाणी म्हटलं की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार कराव्यास जातो आहे आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. भावी जीवनाची आशा देण्याचा मार्ग हा ख्रिस्त म्हणतो की ती आशा आणि ती इच्छा तुमच्या जीवनासाठी, तो हेतू, ते सार्वकालिक जीवन, तेच घेऊन तो तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावर आलेला आहे मित्रांनो. आणि त्याद्वारेच, आणि म्हणून परमेश्वराची इच्छा जाणणं आणि समजणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आहे ती उत्तम आहे. परमेश्वराची इच्छा ग्रहणीय आहे, ती परिपूर्ण आहे. देवाची इच्छा मला भावी सुस्थितीची आशा देणार आहे. होय मित्रांनो, ती आशा आम्हाला आहे काय? आमच्या जीवनामध्ये कदाचित आम्ही आमच्या भावी आमच्या आर्थिक जीवनाबद्दल स्वस्थ आहोत, त्याची आम्हाला कदाचित चिंता नाही. भावी आम्ही कुठे राहावं, आमचं रिटायरमेंट कसं असावं, याबद्दल कदाचित आम्ही आमच्या योजना करून ठेवलेल्या आहेत, त्याबद्दल आम्ही तरतूद करून ठेवलेली आहे. मित्रांनो, आमच्या आत्मिक भावी जीवनासाठी आम्ही काय केलेलं आहे आणि ती भावी जीवनाची आशा आणि खात्री प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देतो आहे. आपणास ठाऊक आहे की सध्या लेंट सीझन आहे आणि हे सीझन, हे उपवासाचे आणि प्रार्थनेचे जे दिवस आहे, हे वधस्तंभाचे दिवस आहे. वधस्तंभाच्या मार्गावर चालण्याचे दिवस आहे मित्रांनो. आणि यावेळेस मला सांगू द्या, ही भावी आशा देणारा हा वधस्तंभ मला यावेळेस आठवण करून देऊ इच्छितो. याच वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मरणाऱ्या एका चोराला सांगितलं की तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. तीच ती आशा आहे मित्रांनो. आम्हाला भावी सुस्थितीची आशा देण्याची इच्छा त्याची आहे. आणि म्हणून आज आपण विचार करूया, आमच्या फलद्रूप जीवनाचं रहस्य हेच आहे की त्याची इच्छा समजून घेणं. त्याची इच्छा आमच्यासाठी उत्तम आहे, त्याची इच्छा ग्रहणीय आहे, त्याची इच्छा परिपूर्ण आहे, त्याची इच्छा आम्हाला भावी सुस्थितीत घेऊन जाणारी आहे. तो म्हणतो की तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. होय मित्रांनो, ती खात्री प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देऊ इच्छितो. काय आम्हाला ती खात्री मिळालेली आहे काय? जर ती खात्री आमच्या जीवनामध्ये नाही मित्रांनो, होय, इतर अनेक गोष्टी जरी आमच्याकडे असतील तरीही आम्हाला त्यामध्ये आशा प्राप्त होणार नाही. आमचं जीवन परिपूर्ण होणार नाही. आमचं जीवन खऱ्या अर्थाने फलद्रूप तेव्हाच होईल जेव्हा ह्या जीवनामध्ये आम्हाला आत्मिक आशा आहे. या जीवनामध्ये आम्हाला ठाऊक आहे की आम्ही आमचं सार्वकालिक जीवन कुठे घालवणार आहोत. मित्रांनो, काय ते सार्वकालिक जीवनाची खात्री आपल्याला मिळाली आहे काय?
देवाचा हेतू आहे की तुम्ही फलद्रूप व्हावं, आणि खरं फलद्रूप जीवन तेच की ज्या जीवनामध्ये या सार्वकालिक जीवनाची आशा आहे. त्याचं आव्हान आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं आव्हान आहे, आणि तो म्हणतो की त्यासाठीच मी आलेलो आहे. सर्वांसाठी त्याचं आमंत्रण आहे. त्याची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये. याच योहान कृष्ण वर्तमानामध्ये 3 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण वाचतो की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दिला, अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. होय, हेच ते खरं फलद्रूप जीवन आहे मित्रांनो. आज परत त्या मार्गावर पाऊल ठेवण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. हा वधस्तंभाचा मार्ग आहे. आपण हे दिवस अधिक त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. अधिक त्या ख्रिस्ताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. अधिक ख्रिस्ताच्या ठाई, त्याच्या सोबत, त्याच्या बरोबर हे दिवस घालवण्याचे आपण प्रयत्न करूया. आणि नक्कीच येणारे दिवस आपल्यासाठी परमेश्वर खूप खूप आशीर्वादाचे केल्याशिवाय राहणार नाही. देव आपणास आशीर्वाद देव. देवाची स्तुती असो सुंदरशा वचनांबद्दल. आणि नक्कीच ही वचनं परमेश्वर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्यासाठी आशीर्वादित करणार आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे. आजच्या भक्तीमध्ये परत आपण भक्तीतील पुढील भाग जो प्रार्थनेचा आहे त्याकडे जाणार आहोत. काही उपकार स्तुतीचे विषय आहे आज, आणि परत आपण देवाची स्तुती करणार आहोत. आणि त्यामध्ये आपण काही दिवसांमध्ये पूर्वी प्रार्थनेमध्ये होतो. मागच्या आठवड्यामध्ये अक्षय यांच्या आजीसाठी, आणि ते कळवतात की त्यांच्या आजीला परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो. त्याचप्रमाणे आपण विशेष करून देवाची स्तुती करूया की मागील सप्ताहामध्ये आपण परत नाशिकच्या पालखीबाई त्यांचे भाऊ डॉक्टर संजय गायकवाड हे पण ॲडमिट होते. त्यांना कोविड झालेला होता, आणि देवाची स्तुती असो की परमेश्वर त्यांना आरोग्य देत आहे आणि त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, आणि तरी पण अशक्तपण आहे, आणि त्यांच्यासाठी आपण विशेष करून प्रार्थनेमध्ये राहूया. परत उपकार स्तुती कळवतात विजय गोडसे, आपल्या मंडळीतील डोंबिवलीचे जे बंधू आहेत ते, आणि त्यांचा कोविडच्या दिवसांमध्ये जॉब गेलेला होता, पण पूर्ववत त्यांना जॉब या आठवड्यात तो परत मिळालेला आहे, आणि परमेश्वराने त्यांचा मार्ग मोकळा केला, आणि त्याबद्दल देवाची ती स्तुती करतात, आणि त्याबद्दल देवाचे आपण आभार मानूया. आज काही परत प्रार्थनेच्या विनंत्या आहेत, आणि त्यामध्ये आशिष शिंदे या मुलासाठी आपण प्रार्थनेमध्ये होतो. देवाने त्याची शस्त्रक्रिया यशस्वी केलेली आहे, पण त्याला पूर्ण रिकव्हरीची गरज आहे, ना आपण त्याच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आपण विशेष प्रार्थना करणार आहोत आज गलगुडे परिवारासाठी, आणि हा परिवार ॲडमिट आहे आणि कोविड पॉझिटिव्ह झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष करून आपण प्रार्थना करणार आहोत. आज सांत्वनाची विशेष करून आपण प्रार्थना करणार आहोत. आपण मागील सप्ताहामध्ये बातमी ऐकली असेल की नंदुरबारचे डॉक्टर साव यांच्या पत्नी ह्या प्रभूकडे गेलेल्या आहेत, आणि नक्कीच फारच धक्कादायक आणि दुःखद अशी ही बातमी होती. पण आज आपण ह्या परिवारासाठी विशेष, त्यांची 2 लेकरं आहे, आणि त्यांच्यासाठी आपण सांत्वनाची प्रार्थना करूया की परमेश्वर त्यांचं सांत्वन या वसावे परिवारासाठी देव, म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये राहूया. आपण परत प्रार्थना करूया ज्यांचे वाढदिवस मागील सप्ताहामध्ये झाले, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करावं. कोविडची स्थिती आपल्या देशामध्ये परत गंभीर होत आहे, आणि परत परमेश्वराने त्याचं नियंत्रण करावं, आणि आपल्या देशाला परमेश्वराने आरोग्य द्यावं, म्हणून आपण सर्व विश्वासणारे सदैव आपल्या देशासाठी प्रार्थनेमध्ये असतो. आज आपण आपल्या देशासाठी सुद्धा प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आज ह्या माध्यमातून महाराष्ट्रातून अनेक लोक जोडल्या जात असतात या प्रार्थनेमध्ये, आणि त्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आहे. तुमची कौटुंबिक गरज असेल, आपल्या लेकरांच्या बद्दलची असेल, आरोग्याबद्दलची असेल, जीवनातील जी काही आपली गरज आहे, होय, परमेश्वर ऐकणारा परमेश्वर आहे, आणि तो आम्हाला उत्तर देणारा आणि सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आपल्या सर्वांसाठी सुद्धा मी यावेळेस प्रार्थनेमध्ये आठवण करणार आहे. चला तर आपण प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर, आज आम्ही खूप तुझे आभार मानतो, कारण या माध्यमातून आम्हाला जोडलेलं तू आहेस. ही भक्ती तू दर रविवारी आमच्यासाठी आशीर्वादित करत आहे, अनेक लोकांना तू जोडत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो.
प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो आणि विशेष तुझी स्तुती करतो, कारण आम्ही प्रार्थनेमध्ये होतो देवा आणि त्या प्रार्थनेची उत्तर तू दिलेलीस. आम्ही देवा अक्षय यांच्या आजीसाठी प्रार्थनेमध्ये होतो, तुझं आरोग्य त्यांना मागत होतो, त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे. आणि प्रभू देवा यापुढे तुझ्या आरोग्यामध्ये त्यांना तू ठेव, अशी प्रार्थना आज आम्ही त्यांच्यासाठी करत आहे. मागील सप्ताहामध्ये आशिष शिंदे या तरुणाची सर्जरी ती तू यशस्वी केली, पण आमची प्रार्थना देवा संपूर्ण रिकव्हरी त्याची होऊ दे आणि पूर्णवरत तुझ्याकडून प्राप्त होणारं आरोग्य त्याला या तरुणाला लाभू दे, अशी प्रार्थना आज आम्ही त्याच्यासाठी करतो. त्याच्या परिवाराचे सुद्धा आम्ही आठवण करतो. देवा आम्ही तुझी स्तुती करतो, कारण आम्ही प्रार्थनेमध्ये होतो संजय गायकवाड यांच्यासाठी. देवा त्यांना तू आरोग्य दिलेलं आहे आणि अशा बिकट स्थितीमधून, कोविडच्या स्थितीमधून त्यांना तू बाहेर काढलेला आहे. प्रभू आज परत आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या शक्तीने त्यांना तू भरून काढ, सर्व अशक्तपणा तू काढून काढ आणि या संपूर्ण परिवाराला देवा एक अद्भुत तुझ्या आरोग्याचा अनुभव ह्या दिवसामध्ये नाही, येणाऱ्या दिवसामध्ये तू लाभू दे, अशी प्रार्थना आज आम्ही संजय गायकवाड या आमच्या बंधूंसाठी करत आहे. देवा परत आम्ही तुझी चरणी प्रार्थना करतो आणि आज आम्ही विशेष करून सांत्वनाची प्रार्थना करतो वसावे परिवारासाठी. डॉक्टर राजेश वसावे प्रभू, आणि एक फारच दुःखद अशी घटना त्यांच्या परिवारामध्ये घडली. अनेक वेळेस आम्हाला ठाऊक नाही, अनेक वेळेस आम्हाला समजत नाही देवा, पण तुझी इच्छा देवा आमच्यासमोर साठी सर्वोच्च आहे. पण देवा आज आम्ही त्यांच्यासाठी तुझं सांत्वन त्या परिवारासाठी विशेष मागत आहोत. त्या लेकरांचा देवा तुझ्या शांतीने भर आणि जी तू सदाजीवी आशा तुझ्या नावात आम्हाला तुझ्या लेकरांना तू दिलेली आहे तेव्हा त्या आशेने या संपूर्ण परिवारातील प्रत्येक सदस्याला तू भर, अशी प्रार्थना आम्ही राजेश वसावे आणि परिवार यांच्यासाठी करत आहे. देवा प्रभू आज आम्ही गलगुडे या परिवारासाठी प्रार्थना करत आहे. देवा त्यांना आरोग्याची गरज आहे, कृपा करून त्यांना आरोग्य दे. विशेष करून तुझी स्तुती करतो देवा की विजय गोडसे यांच्यासाठी पूर्वरत त्यांना त्यांचा नोकरी, त्यांचा जॉब तू दिलास आणि एक अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात घडवलं, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशासाठी देवा. कोविडची स्थिती गंभीर होत आहे, बिकट होत आहे, परंतु तुझ्या सहाय्याची आम्हाला आमच्या देशाला गरज आहे. आणि परत देवा आम्ही तुझं सहाय्य, तुझं आरोग्य आमच्या देशासाठी मागत आहोत. होय प्रभू, आमची प्रार्थना आहे आमच्या प्रिय देशासाठी आहे आणि हीच प्रार्थना आहे की तुझ्याकडून प्राप्त होणारं आणि संरक्षण आणि आरोग्य आमच्या देशाला तू लाभू दे. आमची प्रार्थना ज्यांची वाढदिवस झाले त्यांच्यासाठी देवा, एक नवीन वर्ष त्यांच्यासाठी तू दिलेलं आहे आणि हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं, आरोग्याचं आणि सुरक्षित होऊ दे. प्रभू आज मी प्रार्थना करतो तुझा दास या नात्याने आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जे प्रिय लोक प्रभू या प्रार्थनेमध्ये आज सामील झालेले आहेत, ऐकत आहेत, जोडल्या गेलेल्या आहेत, अनेक आमच्या गरजा आहेत प्रभू आणि त्याच विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो तेव्हा प्रत्येकाच्यासाठी. कुणाच्या पारिवारिक गरज आहे, कुणाच्या लेकरांच्या गरज आहे, काहींना आरोग्याची गरज आहे प्रभू देवा, काहींना प्रभू देवा नोकरीबद्दलची त्यांची गरज आहे. प्रभू आमची प्रार्थना आहे तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाची गरज तुझ्या दयेने कृपेने तू पूर्ण कर देवा आणि येणारे दिवस एक अद्भुत अनुभव तुझ्या सहाय्याचा आम्हा सर्वांना तू लाभू दे. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो देवा. परत देवा येणारे दिवस आम्ही तुझ्या हाती देतो, आमचं आयुष्य आणि भविष्य तुझ्या हाती समर्पित करतो देवा. तुझ्यामध्ये आम्हाला ठेव, तुझ्यामध्ये आम्हाला राख, तुझ्यामध्ये आम्हाला वाढव देवा. आणि हे देवा उपास आणि प्रार्थनेचे दिवस आहे, अनेक लोक उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे देवा. आत्मिक जीवनामध्ये आम्ही अधिक मजबूत आम्हाला तू कर आणि हे दिवस प्रभू आमच्या आध्यात्मिक उन्नतीचे असे आम्हाला अनुभव असू दे. सर्व मान महिमाने गौरव तुला देतो देवा. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना यावेळेस म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्याकडे ऋण सोडली आहेत तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईट आपण सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त पुनरुपी येईपर्यंत आणि सदा सर्व काळ असो. आमेन. परत देवाची स्तुती करतो आणि मंडळी परत आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो. जे सहकार्य, जो सहभाग प्रत्येक भक्तीमध्ये तुम्ही देत असता
आणि असंच आपण या भक्तीमध्ये अधिक वाढूया, पुढे जाऊया. आपल्या मित्रमंडळींना, आपल्या परिवारातील लोकांना कृपा करून ह्या भक्तीची लिंक तुम्ही शेअर करा. आणि नक्कीच येणारे दिवससुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी या भक्तीच्याद्वारे आशीर्वादित परमेश्वर केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आपण येणाऱ्या दिवसांमध्ये एकमेकांसाठी प्रार्थनेमध्ये राहूया, प्रभूमध्ये अधिक वाढूया, प्रार्थनेमध्ये अधिक वाढूया. आणि परत पुढच्या रविवारी याच माध्यमातून आणि याच वेळेस परत भेटूया. तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेव, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित ठेव. शालोम.